नमस्कार, मी मानसी धनेश्वर मांडे, चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी। फार वर्षांपूर्वी इसाप नावाचा एक गुलाम होता। तो आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कशा होतील याविषयी कथा सांगायचा। त्यातलीच ही एक कथा। कथेचं नाव दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ। एके दिवशी दोन बोके एका घरातून लोण्याचा गोळा चोरून आणतात आणि जंगलात जातात। लोण्याचा गोळा बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटते। पहिला बोका म्हणतो, लोण्याच्या गोळ्याला हात लावू नको, हा लोण्याचा गोळा मी चोरून आणलाय। त्यावेळी दुसरा बोका म्हणतो, अरे माझ्या पाठीवर चढून तू घरात शिरला, त्यामुळे हा लोण्याचा गोळा माझा आहे। लोण्याच्या गोळ्यावरून दोन्ही बोक्यांची जोरदार भांडणं होतात। ही भांडणं झाडाच्या फांदीवर बसलेला एक माकड बघत असतो। तो टणकन उडी मारून खाली येतो आणि त्यांना म्हणतो, अरे भांडता कशाला, मी आहे ना। असं म्हणत तो एक तराजू आणतो आणि लोण्याच्या गोळ्याचा एक छोटा आणि एक मोठा असे भाग करून तराजूच्या पारड्यात ठेवतो। मग माकड मोठ्या भागातील लोणे खातो। त्यावेळी बोके त्याला म्हणतात, अरे माकडा, आमचे लोणी कशाला खातोस? त्यावेळी माकड म्हणतं, अरे दोन सारखे भाग करण्यासाठी असंच करावं लागतं। असं करता करता माकड सर्व लोणी फस्त करून जाते आणि तराजू तिथेच टाकून जंगलात पळून जाते। आता या गोष्टीवरून आपल्याला असे समजते की आपण एकमेकांशी कधीही भांडू नये, त्यामुळे आपला तोटा व तिसऱ्यालाच लाभ होतो। धन्यवाद। नमस्कार, मी आज तुमच्या समोर सिंहाचा वाटा ही गोष्ट सादर करणार आहे। एके दिवशी काय झाले की एक सिंह, कोल्हा आणि कुत्रा तिघही जंगलात होते। लवकरच तिघांची मैत्री झाली। त्यांनी एकदा ठरवले की ते तिघ पण एकत्रच शिकार करायला जाणार आणि ज्यांना पण शिकार मिळणार तो त्या शिकारीचे बरोबर 3 भाग करणार। सगळ्यांना ते मान्य होते। एके दिवशी तिघ पण एकत्र शिकार करायला निघाले। अगदी पुढे होता कुत्रा, त्याच्या पाठी होता कोल्हा आणि त्याच्या मागोमाग चालत होता सिंह। ते पुढे पुढे जात होते, चालत होते आणि अचानक कुत्र्याला एक हरिण दिसले। त्यांनी ते लगेचच कोल्ह्याला सांगितले। कोल्ह्याने ते सिंहाला सांगितले आणि सुचवले की त्यांनी त्या हरणाचे शिकार करायला हवे। सिंहाने थोडा विचार केला, त्याला ते बरोबर वाटले आणि त्यांनी त्या हरणाचे शिकार केले। ठरल्याप्रमाणे कुत्र्याने त्या हरणाचे बरोबर 3 भाग केले। पण झालं मात्र काय की कुत्र्याला वाटले की त्याला ते हरिण पहिले दिसलेले, म्हणून ते 3ही भाग त्याला मिळायला हवे। कोल्ह्याला वाटले की त्यांनी सिंहाला सुचवले की त्यांनी त्या हरणाचे शिकार करायला हवे, म्हणून ते 3ही भाग त्याचे असायला हवे। आणि सिंहाला वाटले की त्यांनी त्या हरणाची शिकार केलेली, म्हणून ते सगळेचे सगळे भाग त्याचे असायला हवे। सिंहाला एक युक्ती सुचली। त्याने कोल्ह्याला सांगितले की मी जंगलाचा राजा आहे, मी तुम्हा सगळ्या प्राण्यांचा राजा आहे, म्हणून हा दुसरा भाग माझा असायला हवा। सिंहाने तो दुसरा भाग घेतला। सिंहाने कुत्र्याला सांगितले की मी जर नसलो असतो तर त्या हरणाची शिकारच नसती झाली, मग हा तिसरा वाटा देखील माझाच असायला हवा। सिंहाने तो तिसरा वाटा देखील घेतला। कुत्रा आणि कोल्हा विचार करू लागले की त्यांनी सांगायला हवं का सिंहाला की हे 2 जे भाग आहेत ते माझे असायला हवे म्हणून। त्यांनी पण विचार केला आणि त्यांना वाटले त्यांनी जर सांगितले तर तो सिंह त्यांनाच मारेल, कारण तो सिंह एवढा बलवान आणि शक्तिशाली होता त्यांच्यापेक्षा। आणि ते दोघे बिचारे अशक्त आणि दुबळे होते। ते बिचारे मात्र काय करणार। त्या दोघांना त्या दिवशी उपवास घ्यायला लागला। तात्पर्य, बळी तो कान पिळी। धन्यवाद। नमस्ते, मैं रोशनी गजाकोश कक्षा 9वीं की विद्यार्थी हूँ।
मेरे विद्यालय का नाम श्री वल्लभ आश्रम इंग्लिश मीडियम स्कूल सायन है। मैं आप सभी के समक्ष एक कहानी प्रस्तुत कर रही हूँ जिसका शीर्षक लालच का फल है। बहुत पहले की बात है, एक गांव में एक रामू नाम का व्यक्ति रहता था। उसके माँ बाप बचपन में ही गुजर चुके थे। वह खेतों में काम करके बड़ी मुश्किल से अपना गुजारा करता था। उसके पास एक मुर्गी थी जो रोज उसको एक अंडा देती थी। जब उसके पास खाने के लिए कुछ न होता तो वह अपनी मुर्गी का अंडा खाकर ही सो जाता था। उसके पड़ोस में किशन नाम का एक व्यक्ति रहता था जो कि सही व्यक्ति नहीं था। जब उसने देखा कि रामू अपना गुजारा सही से कर रहा है तो उसने रामू की मुर्गी चुरा ली जब रामू घर पर नहीं था। इसके बाद वह मुर्गी को मार कर पकाकर खा गया। जब रामू घर आया और उसने अपनी मुर्गी को घर पर नहीं देखा तो वह इधर उधर अपनी मुर्गी को ढूंढने लगा। उसने मुर्गी के कुछ पंख किशन के घर के बाहर देखे तो उसने किशन से बात की और उसने कहा कि उसकी बिल्ली ने एक मुर्गी पकड़कर लाई थी। मैंने उसे पकाकर खा लिया, मुझे क्या पता था वह तुम्हारी मुर्गी है। रामू ने किशन से कहा कि वह इसकी शिकायत न्यायाधिकारी से करेगा। यह बात सुनकर किशन ने रामू को अब मुर्गी की जगह एक छोटा बतख दिया। रामू ने उस बतख को पाला जिसे कुछ दिनों बाद वह बड़ा हो गया और अंडा देने लगा। एक रात जब बहुत बारिश हो रही थी, एक साधु भीगता हुआ रहने की जगह मांगने के लिए किशन के घर पहुंचा, लेकिन उसने उसको रहने की जगह देने से मना कर दिया। इसके बाद वह रामू के घर गया तो रामू ने उसे रहने के लिए जगह दी और खाना भी खिलाया। अगली सुबह जब वह रामू के घर से जाने लगा, लेकिन जाते हुए उसने रामू के बतख के सिर पर हाथ फेरा। इसके बाद जब बतख ने अंडा दिया तो वह सोने का था। रामू यह देखकर बहुत खुश हुआ। अब जब भी बतख अंडा देती तो वह सोने का होता था। सोने के अंडे को बेचकर रामू की सारी गरीबी दूर हो गई, लेकिन फिर भी वह साधारण जिंदगी जीता था। जब एक दिन किशन ने बतख को सोने का अंडा देते हुए देख लिया तो वह न्यायाधिकारी के पास गया। वह न्यायाधिकारी से बोला कि रामू ने मेरी बतख चुरा ली है। जब न्यायाधिकारी ने रामू से पूछा तो उसने कहा कि किस तरह किशन ने ही उसे बतख दिया था। न्यायाधिकारी ने कहा कि कल मैं इसका फैसला करूंगा कि बतख किसको मिलेगा। बतख ने रोज की तरह न्यायाधिकारी के पास भी सोने का अंडा दिया। अगले दिन न्यायाधिकारी ने सामान्य अंडा दिखाया और कहा कि यह कल तुम्हारे बतख ने दिया है। रामू ने अलग प्रश्न सुनकर कहा कि मेरी बतख सोने का अंडा देती थी, जबकि किशन ने कहा कि मेरी बतख सामान्य अंडा देती है। न्यायाधिकारी ने नया बतख लेकर किशन को दे दिया और रामू को सोने का अंडा देने वाली बतख दी। रामू दोबारा अपनी बतख पाकर खुश हुआ। सीख: हमें कभी भी लालच नहीं करनी चाहिए और दूसरों को देखकर ईर्ष्या नहीं करनी चाहिए। धन्यवाद।